आपल्याला. ये ये पोरी बस. बाई चप्पल हिथच का? जा काढून ये, नाश्ता करून घेऊ. नाही गोपाळजी कुठे आहेत? का ग? हा तुला कशाला हवाय त्यो? नाही नाही म्हणजे काय ना का आजकाल तुझं जरा जास्तच काम असतं गोपाळकडे. हा हो असं काही नाहीये, पण आता खरंच महत्वाचं काम आहे. तुम्ही बोला ना त्यांना. अगं तो दुकानावर गेलाय. काय अर्जंट काम होतं का? बर मी बघते. हे बघ थांब तू. त्या जामकर साहेबांनी एक तर तुझी जबाबदारी आमच्यावर सोपवली. तुला काय झालं म्हणजे आता तू कुठं बी जायचं नाहीस. नाही बरोबर आहे तुमचं. मी 5च मिनिटात जाऊन लगेच येते. हा ए पोरी तुला दुकानातच जायचंय ना? हा अगं मग मी येते ना तुझ्या बरोबर. म्हणजे कसलं टेन्शनच राहणार नाही काय हो. हा तुझा हिच्या संगत जा. हा म्हणजे काय तुझा भाऊ ना माझ्या डोक्याला ताप देणार नाही. हा चल चल आले बरं का दुकानावर जाऊन. फुलत आहे. हा चल या. तुम्हीच सांगा आता काय करू मी हिचं. आता जर मी हिचा जीव घेतला तर माझं काय चुकलं? हा लोक ना उगीच आपल्याला नाव ठेवतात. दरवेळी कशी काय वाजते? हिचं नशीब एवढं जोरावर काय? आर्याताई ओ आर्याताई, काय झालं तुम्हाला? हा ठीक आहात ना तुम्ही? झालं का उरून? का झोप लागली? या गुरुजीचा का जीव निघायला लागलाय? लाली मी आलेच. या गुरुजी या. दार का उघडत नव्हता? ते जरा बोलत बसलो होतो, लक्षात नाही आलं. आणि यांना का झालाय असं घाबरल्यासारख्या का दिसतात? आहो गुरुजी ते ह्यांनी मुखवटे बघितले ना. पहिल्यांदा जो कोणी मुखवटा बघतो ना त्याच्या अशीच अवस्था होते. कुणाला दाखवायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना. प्रचंड नकारात्मक ऊर्जा आहे ती. ह्याच्यापासून जितकं लांब राहील ना तितकं चांगलं आहे. बरं गुरुजी चुकलं माझं. आता मी काळजी घेईन. आता इथून पुढं कुणाला नाही दाखवणार. पण तसं माझं काम होतच आलंय. थांबा हे बघा बऱ्यापैकी रंगून झालंय माझं. हा हात झालं तर फार उत्तम. ह्या दैत्यांपासून तुम्ही जितकं लवकर लांब जाल ना तितकं चांगलं आहे. फार विचित्र आहे तो मुखवटे. माणूस जितका वेळ यांच्या जीवावर जास्तीत जास्त राहील ना तितका तो त्यांच्यासारखा बनत जातो. माणसात नकारात्मक ऊर्जा वाढत जाते. हे मुखवटे माणसाला वश करतात आणि या मुखवट्यांचा प्रभाव त्याच्यावर वाढत जातो. म्हणजे आर्याताईंवर पण हेच. त्या गेल्या मुखवटा बघून घाबरल्या असतील ना त्या. आणि मी सांगितलेलं तुम्ही लक्षात ठेवा. येतो मी. रस्त्यावर तू काय झालंय? अरे तू आहे ना गावच माझ्या हाताला. बघती तुझ्याकडे बाई आधीच कुटाणा कमी आहे म्हणून हा वाढवा आहे आमचा. काय झालंय? तुम्हाला किती शोधलं गोपाळजी? मी तुमच्या घरी गेले, तुम्ही तिथे नाही. मी दुकानावर आले, तिथे नाही. वेड्यासारखी रस्त्यावर शोधत फिरते. काय बाई कुठं गेली ही पोरगी? कुठं कुठं शोधू हिला आता? गोपाळची गाडी? गोपाळ इथंच कुठं आहे का काय? गोपाळ कुठे गेलाय? गाडी तर इथंच आहे. म्हणजे
गोपाळ पण इथंच असला पाहिजे कुठेतरी. कुठं गेलाय गोपाळ? छोटे काय करते इकडं? अरे बाबा मी ते, तू काय करतोय इथं? हा अगं मी गाडी बाजूला लावून आडुशाला काय करणार? ठीक आहे ठीक आहे. ती जामकर साहेबांची बहीण भेटली का तुला? तिचं तुझ्याकडे काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणे. नाही भेटली, कुठे गेली? आता काय माहिती, तिचं तिला माहिती कुठे गेलीये ती. छोटे काय बोलतेस तू? असं कसं तिला एकटीला जाऊ दिलं? त्यांना काय झालं तर? हाय का आता, आता माहिती असतं तर जाऊ दिलं असतं का गोपाळ? अरे दुकानामध्ये मागच्या माग माझ्या हातावर तुरी दिली आणि कुठं गेली काय माहिती. बरं थांब, तू नको टेन्शन घेऊ, तू घरी जा, मी बघतो काय ते. हा अय बाबा शोध बर का, तो जामकर माहितीये ना आपल्या सगळ्या घरादारावर खार खाऊन ये आधी. होय होय मी बघतो, जातो. उडक आणि मगच घरी ये. होय. बाई ये. आर्या अगं सापडता सापडता वाचलोय आपण आज. काय झालंय? काय काय महत्वाचं बोलायचंय? गोपाळजी मला मला काहीच सुचत नाही. माझं डोकं बंद पडलंय आता. काय झालंय सांग, चिडचिड करू नको. त्याशिवाय मला कसं कळणार आमच्या घरातले काय बोलल्यात, जामकर साहेब काय बोलल्यात? काय झालंय काय? मी प्रेग्नेंट आहे. आर्या ऍसिडिटी मुळे झालं असेल. ऍसिड? हो गोपाळजी, मी एक बाई आहे. मला माझ्या शरीरातली प्रत्येक हालचाल जाणवते. माझं शरीर बोलतं माझ्याशी. मला नसेल कळलं का हे? नाही असं कसं काय लगेच म्हणजे गोपाळजी